नमस्कार मंडळी, तर माझ्या न्यू मिनी ब्लॉग मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। जस्ट मी क्लास वगैरे घेतला, त्यानंतर म्हटलं चला तर आज तुमच्यासोबत काहीतरी शेअर करू, तुमच्यासोबत गप्पा मारू। आज मला 1.5 हप्ता झाला आहे की मी मिनी ब्लॉग अपलोड करते आणि एक 10 ते 11 मिनी ब्लॉग मी अपलोड केले आहेत। 10 ते 12 दिवसात एक गोष्ट नोटीस केली, तर आज मी तीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खरंच मी ती गोष्ट नोटीसही केली आणि मला असं वाटलं की चला आज ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते। कसं आहे ना की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आवड असते आणि मला आवडतं व्हिडिओ बनवायला, मिनी ब्लॉग बनवायला मला आवडतं आणि ते मी रोज बनवते आणि अपलोड करते आणि करत राहणार। त्याला एक आवड असते ना यार, आपल्यामध्ये कला आहे, आपण हे केलं पाहिजे, आपण व्हिडिओ बनवले पाहिजे आणि अपलोडही केले पाहिजे। तर ना ही गोष्ट इथून मागच करायची मी ठरवली होती, पण काय व्हायचं की मी ब्लॉग शूट करायचे आणि नंतर मला अपलोड करताना वाटायचं अरे यार लोक काय बोलतील आणि लोक हसतील का, घरातले लोक, फॅमिलीतले मला हसतील का, किंवा जे माझे फ्रेंड्स आहेत किंवा बाहेरचे लोक आहेत ते मला हसतील का, ते काय विचार करतील, हिला काही काम नाही आणि ही काय सारखे सारखे व्हिडिओज बनवती। त्यामुळे काही गोष्टी राहूनच जायच्या आणि मग मी काय करायचे, विचार केला यार माझंही स्वप्न आहे, मलाही आवडतं, मग मी आता नाही तर कधी सुरुवात कर। मी ठरवलंय लोकांचा विचार करायचा नाही, आपले ब्लॉग बनवतच राहायचं, लाईक येऊ नाही येऊ। आणि हो, जी गोष्ट मी नोटीस केली आहे ना, तर आज मी तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खास त्यासाठी आज मी मी ब्लॉग बनवते आणि ते मी पोस्ट करते ना, तर आपल्याला लाईक येतात, आपल्याला समजतं की आपल्याला कोणी कोणी लाईक केले। खरं तर ही गोष्ट मी नोटीस केली आहे गाईज की आपल्या जवळच्या लोकांचा एकही लाईक मला आलेला नाही आणि खरं तर सगळे लाईक बाहेरच्या लोकांचे। आपल्याला माहित नसतं कोणाच्या मनात काय सुरू आहे काय नाही आणि कोणाला वाटतं की आपण पुढे जावं, कारण की लोक म्हणजे हेच की आपल्या जवळचेच लोक आपल्याला नेहमी मागे खेचत राहतात। जर कोणाच्या मनात काय सुरू आहे ना आपल्याला माहित नसतं, म्हणून आपण स्वतःशीच एक गोष्ट ठरवून घ्यायची की आता मला माझे स्वप्न पूर्ण करायचे, मला स्वतःला प्रूव्ह करायचंय, भलेही मला लाईक येऊ नाही येऊ, मला कोणी फॉलो करू किंवा नाही करू। मी हा विचार केलाय की इथून पुढे मी स्वतःला प्रूव्ह करणार, मी व्हिडिओ बनवणार, कारण की लोकांकडे बघितलं ना तर आपण पडतो। जर आपण स्वतःला असं ठरवून घ्यायचं की यार हे एक माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि खरंच ते चॅलेंज मी पूर्ण करणार, दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी तुम्ही चॅलेंज घ्या आणि ते पूर्ण करा। जर आपण पुढे जातो ना तर ते कुणालाही आवडतं किंवा कुणाला आवडत नाही हे आपण नाही सांगू शकत, कुणाच्या मनात काय आहे आपण सांगूच शकत नाही। त्यामुळे जर आपण